नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र ड्रग इन्स्पेक्टर RRB फार्मासिस्ट आणि GPAT याच्या एक्झाम्स आता मार्चमध्ये होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. आज आपण नाही का खूप इम्पॉर्टंट एक्सपेक्टेड MCQs घेऊन आलेलो आहोत महाराष्ट्र DI साठी, त्यानंतर RRB फार्मासिस्टसाठी आणि GPATसाठी. तर हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि हे क्वेश्चन्स बेस्ड आहे दॅट इज फार्मास्युटिक्सवर. फार्मास्युटिक्ससाठीच काही इम्पॉर्टंट क्वेश्चन घेऊन आलेलो, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, सेव्ह करा. ठीक आहे. तर त्यासोबत आपण चालू करू MCQs. ठीक आहे. MCQs जर आपण जातो म्हटलं तर फर्स्ट क्वेश्चन येते प्री फॉर्म्युलेशन स्टडी. ठीक आहे. एकदम बेसिक क्वेश्चन आहे, एकदम बेसिक क्वेश्चन लेवलचे क्वेश्चन्स आपल्याला कधी कधी येतात आणि ते आपण नाही का सॉल्व्ह नाही करू शकत. तर प्री फॉर्म्युलेशन स्टडीजमध्ये काय असते, डेव्हलपमेंट ऑफ सुटेबल डोसेज फॉर्म ऑफ अ ड्रग. ऑप्शन बी डिटर्मिनेशन ऑफ फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ ड्रग. ऑप्शन सी डिटर्मिनेशन ऑफ मॉलिक्युलर स्ट्रक्चर. ठीक आहे. त्याच्यानंतर काय असतं, ऑप्शन डी डिटर्मिनेशन ऑफ ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन तर फार्मास्युटिकल. ठीक आहे. प्री फॉर्म्युलेशन स्टडी जे असते ते नाही का सुटेबल डोसेज फॉर्म काय करते, बनवते. ठीक आहे. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, दॅट इज डेव्हलपमेंट ऑफ सुटेबल डोसेज फॉर्म. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑप्शन सेकंड पण तो करेक्ट क्वेश्चन नंबर सेकंड. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॅरेक्टरिस्टिक ऑफ एक्झिपिएंट. ठीक आहे. एक्झिपिएंटची कॅरेक्टरिस्टिक कोणती नाही. इन्क्रीज द ड्रग पोटेन्सी, इम्प्रूव्ह पॅलेटेबिलिटी, एनहान्स फॉर्म्युलेशन स्टॅबिलिटी, प्रोव्हाइड शेप टू द फॉर्म्युलेशन. ठीक आहे. तर एक्झिपिएंट हे कशासाठी असते, तर याच्यात नाही का कोणी थेरपेटिक ॲक्टिव्हिटी असते का, नाही. आणि थेरपेटिक ॲक्टिव्हिटी नसते तर ड्रग पोटेन्सी इम्प्रूव्ह पॅलेटेबिलिटी म्हणजे काय असते, फ्लोएबिलिटी ते वगैरे काय करते, इम्प्रूव्ह करते. ठीक आहे. फॉर्म्युलेशन स्टॅबिलिटी पण नाही का एक्झिपिएंट आपण यूज करतो स्टॅबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी. ठीक आहे. शेप टू फॉर्म्युलेशन तर एक्झिपिएंट नाही का शेप टू फॉर्म्युलेशनमध्ये बी यूज होते, पॅलेटेबिलिटीमध्ये यूज होते, पण ड्रग पोटेन्सी इन्क्रीज करण्यात यूज होते का, नाही. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, इन्क्रीज ड्रग पोटेन्सीचा काही रोल नसते कशाचा, तर एक्झिपिएंटचा. ठीक आहे. तर करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर ठीक आहे. पॅरासिटामॉल इज क्लासिफाईड एज. ठीक आहे. क्रूड ड्रग, सेमी सिंथेटिक ड्रग किंवा नॅचरल ड्रग. तर याचं करेक्ट आन्सर आहे पॅरासिटामॉल आपल्याला माहिती आहे हे कसं आहे, सिंथेटिक ड्रग जे की नाही का आपण बनवलेला ड्रग आहे, मीन्स लॅबमध्ये आपण याला काय करतो, प्रिपेरेशन करतो. ठीक आहे. लॅबमध्ये आपण प्रिपेअर करतो पॅरासिटामॉल, तर ते काय आहे, तर सिंथेटिक ड्रग आहे. ठीक आहे. तर करेक्ट ऑप्शन आहे आपलं सी, ऑप्शन सी, दॅट इज सिंथेटिक ड्रग. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ लुब्रिकंट्स इन टॅबलेट फॉर्म्युलेशन. ठीक आहे. लुब्रिकंट आपण कशासाठी यूज करतो टॅबलेट फॉर्म्युलेशन, स्वीटनिंग द फॉर्म्युलेशन, नाही, स्वीटनर्स यूज करतो. त्याच्यानंतर प्रिव्हेंट मायक्रोबियल ग्रोथ करायचा, प्रिझर्वेटिव्ह आपण यूज करतो, प्रिव्हेंट स्टिकिंग टू मशीन. हां, हे करेक्ट आहे. लुब्रिकंट आपण कशासाठी यूज करतो, तर जे मशीन्समध्ये आपण एक ग्रॅन्युल्स वगैरे टाकतो, तर मशीन्समध्ये ते ग्रॅन्युल्स नाही का त्यांच्या वॉल्सला काय करतात, स्टिक करतात. म्हणून तिथं जर आपण लुब्रिकंट टाकलं तर ते नाही का स्टिक नाही करणार आणि त्यांचे फ्लो काय होईल, खाली जाईल. फ्लो नाही का मशीन्समध्ये त्यांचा फ्लो वाढेल आणि स्टिकिंग काय होते, तर प्रिव्हेंट स्टिकिंग टू मशीन. मेंटेन पीएचसाठी बफर्स यूज करत असतो. ठीक आहे. तर ऑप्शन सी, प्रिव्हेंट स्टिकिंग टू मशीन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 5, विच ऑफ द फॉलोइंग इज यूज ॲज अ स्वीटनर. ॲस्पार्टेम, झॅन्थम गम. ठीक आहे. आणि दोन ऑप्शन बघून घ्या, ट्विनिटी आणि मॅग्नेशियम स्टिरेट. तर याचं करेक्ट आपल्याला माहीत आहे ॲस्पार्टेम काय आहे, तर स्वीटनिंग एजंट आहे. ॲस्पार्टेम इज अ स्वीटनर, आपल्याला हे सर्वांनाच माहिती आहे, ॲस्पार्टेम इज अ स्वीटनर. ठीक आहे. तर याचं करेक्ट आन्सर ॲस्पार्टेम. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6मध्ये काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग एजंट इज यूज टू प्रमोट ब्रेकअप्स ऑफ टॅबलेट. ठीक आहे. तर टॅबलेट नाही का जेव्हा नाही का आपण टॅबलेट बनवतो, तर ब्रेकिंगमध्ये नाही का ब्रेकिंग टॅबलेट ब्रेक नाही झाली पाहिजे, त्यासाठी आपण काय यूज करतो, प्रिझर्वेटिव्ह. तर मायक्रोबियल ग्रोथ प्रिव्हेंट करते. डिसइंटिग्रंट्स यूज करतो का, तर डिसइंटिग्रंट काय करते, टॅबलेटले ब्रेक करते, तर डिसइंटिग्रंट आहे. ठीक आहे. डायल्युएंट काय करते, ड्रग फिलर असते. एमल्सिफायर काय असते, तर एमल्सिफायर. ठीक आहे. एमल्सिफायर्स. ठीक आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, दॅट इज डिसइंटिग्रंट. ठीक आहे. डिसइंटिग्रंट काय करतात, तर हे नाही का ब्रेकअप ऑफ टॅबलेट काय करतात, प्रमोट. अच्छा, इथं प्रमोट विचारलेलं आहे, ह्या लक्षात ठेवायचं. कधी कधी असं पण होतं. ठीक आहे. प्रमोट म्हणजे काय आहे, जे नाही का ब्रेकअप ऑफ टॅबलेट जास्त करते, तर डिसइंटिग्रंट. ठीक आहे. डिसइंटिग्रंट आपण कशासाठी यूज करतो, तर टॅबलेट आपण जेव्हा नाही का ओरली आपण जेव्हा टॅबलेट घेतो तेव्हा आपल्या स्टमकमध्ये जाते आणि तिथं ते डिसइंटिग्रेटिंग एजंट नाही का काम करतात आणि तिथं टॅबलेटला काय करतात, डिसइंटिग्रेट करतात. मग तिथून नाही का त्याचं ॲब्झॉर्प्शन होते ब्लडमध्ये आणि त्यांनी मग लिव्हरमध्ये जाऊन काय होते, तर मेटाबॉलिझम होते. ठीक आहे. जेवढं जास्त डिसइंटिग्रेंट तुम्ही वापरसाल तेवढं जास्त तुमचं ब्रेकअप ऑफ टॅबलेट काय होईल, जास्त होईल. आणि अगर नाही का डिसइंटिग्रेंट नाही वापरलं तर टॅबलेट नाही का कधी पण नाही का खूप टाईम घेईल तुटण्यासाठी. ठीक आहे. ते हे असते. त्याच्यानंतर ऑप्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 7. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॅचरल क्रूड ड्रग फ्रॉम प्लांट. ठीक आहे. नॅचरल क्रूड ड्रग फ्रॉम प्लांट, अन्सुलिन, रेझरपाईन, हेरोईन, ॲस्प्रिन.
तर ॲस्पिरिन तर सिंथेटिक आहे, ते तर आपल्याला माहिती आहे. इन्सुलिन, रिझर्पिन काय आहे तर हे नॅचरल क्रूड ड्रग आहे, ठीक आहे. नॅशनल क्रूड ड्रग कोणतं आहे? रिझर्पिन. असे पण आपल्याला क्वेश्चन येतात, ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 8, विच ऑफ द फॉलोइंग प्रिझर्वेटिव्ह इन ड्रग फॉर्म्युलेशन, ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग प्रिझर्वेटिव्ह इन ड्रग फॉर्म्युलेशन, ठीक आहे. प्रिझर्वेटिव्ह जे असते ते कशातनी असते तर प्रिझर्वेटिव्ह आपण पहिलेच पाहिलं तर प्रिव्हेंट द मायक्रोबियल ग्रोथ. ह्याच्यातनी काहीही शंका नाही आहे की प्रिव्हेंट द मायक्रोबियल ग्रोथ. प्रिझर्वेटिव्ह म्हणलं तर प्रिव्हेंट द मायक्रोबियल ग्रोथ. तर करेक्ट ऑप्शन आहे बी, ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज फ्लेवरिंग एजंट, फ्लेवरिंग एजंटचं काम काय असतं? फ्लेवर करणं, ठीक आहे. सनसेट येलो नाही, हे तर कलरिंग एजंट असते 100%, ठीक आहे. पेपरमिंट आहे फ्लेवरिंग एजंट, ठीक आहे. जिलेटिन नाही, टॅगाकांत नाही. तर करेक्ट आन्सर आहे पेपरमिंट. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग यूज ऑफ बफर्स इन फार्मास्युटिकल प्रिपरेशन, ठीक आहे. बफर्स आलं हे खूप इम्पॉर्टंट आहे. बफर्स आपल्याला माहिती आहे बफर्स कशासाठी यूज करतो आपण, तर याचे ऑप्शन बघा. इन्क्रीज बल्क, स्टेबिलाइज इमल्शन, मेंटेन पीएच. पीएच मेंटेन करण्यात बफरचं काम असतं, ठीक आहे. पीएच मेंटेनन्स इज बफर. बफर पीएच हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे. तर अशाच तऱ्हे मेंटेन पीएच, ठीक आहे. अशाच तऱ्हे आपण नाही का 10 MCQs बघितले, जे नाही का एकदम बेसिकचे होते आणि असेच बेसिक क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये बघायला भेटतात. मोस्ट ऑफ दी क्वेश्चन्स RRB, GPAT मध्ये अशाच तऱ्हे आपल्याला हे बघायला भेटतं, ठीक आहे. महाराष्ट्र ड्रग इन्स्पेक्टरमध्ये बी हे क्वेश्चन आलेले आहेत. तर अशाच तऱ्हे आज आपण फिनिश केले 10 क्वेश्चन. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. फार्मा एक्झाम सर्कल.